मी इथे जवळच कामाला आले होते. अचानक आठवलं तुम्ही हा पत्ता कळवला होतात. म्हटलं बघूयात, तुम्ही घरी असलात तर भेटून येऊ. अगं मस्त सरप्राईज दिलंस तुम्हाला. म्हणजे मी कुठे जाते ग, मी घरीच असते. म्हणून तर ना तुझा रोज तो रेडिओवरचा कार्यक्रम मी ऐकू शकते ना. तुझा आवाज, तू सांगतेस त्या गोष्टी, तुझे अनुभव, अगं सगळं ना इतकं मला जवळचं वाटतं की असं वाटतं की या माझ्याच आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. अगदी माझ्या मुलीचा आवाज ऐकते ना असं वाटतं मला. मलाही रेडिओवर बोलायला खूप आवडतं. म्हणजे मी असा विचार करते की मी एखाद्या चांगल्या मैत्रिणीला किंवा घरच्याच काकू, मावशी किंवा आत्याला भेटले की कशा गप्पा मारेन तसंच बोलते मी. अगं म्हणूनच ना ते मनाला खूप भिडतं आणि मलाही ना असं मोकळेपणाने गप्पा मारायला खूप आवडतं. मलाही. पण काय झालं ग? नाही, काही नाही. सांग ना काय. आपल्याला आवडून काय उपयोग, घरच्यांना वेळ नसतो. घरी कोण कोण असतं तुझ्या? एक मुलगा आहे, पण वेळ नसतो त्याला. त्याच्या नादात असतो तो. अगं आजकालची सगळी पिढी ना खूपच बिझी असते. पण तुला ना त्याला कसं सांभाळायचं, कसं समजवायचं ते सगळं नीट येत असेल. आईला सगळं माहीत असतं. आमचा पिंट्या पण तसाच आहे. म्हणजे त्याची आई लहानपणीच गेली ना तेव्हापासून मीच सांभाळते त्याला. म्हणजे मीच त्याची आई आहे म्हण ना. तू माझ्याशी कधी बोलला नाही पण सगळं कळतं मला ग. म्हणजे त्यांना आपली किंमत असते ग, फक्त ते त्यांना व्यक्त करता येत नाही तेवढंच. काळजी करू नकोस. तुझ्या आवाजातला हा जो गोडवा आहे ना तोच यावरचा रामबाण उपाय आहे. सगळं ठीक होईल. नाही, असं होऊन चालणार नाही. सरपोतदारांनी जर पैसे परत केले ना तर माझा सगळा प्लॅनच फिसकटेल. समरला आणि आईंना त्याचं कौतुक वाटेल. ती माणसं चांगली आहेत असं वाटायला लागेल समरला. आई आणि समरच्या मनात त्यांच्याबद्दल मान वाढता कामा नये. त्यांचे संबंध सुधारता कामा नये. यातलं काहीच होता कामा नये. हे काहीच होता कामा नये. नाही. येस मॉम. कुठे आहेस तू? मी फ्रेंड बरोबर बाहेर चाललोय. अरे प्रॉब्लेम झाला इथे. स्वानंदीचे वडील त्या बांगड्यांचे पैसे परत करणार आहेत. वेट, व्हॉट? हो ना. त्यांना ते पैसे परत करायला जमतात म्हणे.